सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो की आपण पाऊस पडलेला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालात। त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो, आपल्याला धन्यवाद देतो। बांधवनो, विधानसभेची निवडणूक आणि त्या संबंधानं या ठिकाणी आयोजित केलेला हा कार्यकर्ता मेळावा, या मेळाव्यातून अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका या ठिकाणी विशद केलेली आहे। विधानसभा निवडणूक आणखी 2 महिने पुढे आहे, परंतु त्याच्या अगोदरच आम्ही या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक तांड्यात, वाडीवर जाऊन मतदारांपर्यंत आमची भूमिका मांडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्याचाच भाग म्हणून गाव भेटी अभियान हे चालू आहेच, त्याला जोडूनच आम्ही या ठिकाणी सर्कल कार्यकर्ता मेळाव्यांचं आयोजन करतो आहोत। पहिला जिल्हा परिषद सर्कलचा कार्यकर्ता मेळावा हा सावरगाव या ठिकाणी झाला आणि आज दुसरा सर्कलचा मेळावा या ठिकाणी उमरा या ठिकाणी होतो आहे। कार्यकर्त्यांपर्यंत, मतदारांपर्यंत आपली भूमिका घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतो आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोहा विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक दृष्टीनं अत्यंत विस्तृत आहे, अत्यंत मोठा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये 2 नगरपालिका आणि जवळपास 300 गावं आहेत। या 300 गावांच्या पैकी या आपल्या मतदारसंघामध्ये 80 तांडे आहेत आणि जवळपास 61 वाड्या आहेत। 80 तांडे आणि 61 वाड्या म्हणजे जवळपास 141 गावं ही वाडी तांड्याची आहे। म्हणजे 50% मतदार या मतदारसंघातला हा वाडी आणि तांड्यावर राहतो आहे। परंतु गेल्या 75 वर्षामध्ये या वाडी तांड्याच्या विकासाला कुठलंही स्थान दिलं गेलं नाही। दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं गेलं, विकास या ठिकाणी होऊ शकला नाही आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर विधानसभेच्या निवडणुका आल्याच्या नंतर विकासाची भूमिका घेऊन मतदारांपर्यंत मताची मागणी करण्यासाठी प्रत्येक उमेदवार आज येतोय, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आपल्यापर्यंत आलेलो आहोत। बांधवांनो, मनोहर धोंडे हा काही लोहा मतदारसंघात आज नव्यानं आलेला नाही। मी आपल्याला सांगितलं पाहिजे, 2009 ला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर धोंडेला शिवसेनेची उमेदवारी या ठिकाणी दिली होती आणि मला आठवत आहे त्याही वेळेला या उमरा नगरीमध्ये आम्ही अशा प्रकारची जाहीर सभा घेतली होती। त्या जाहीर सभेच्या वेळेला आमचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्यावेळेला नागराव पाटील शिरसाट होते आणि त्या सभेचे अध्यक्ष मला आठवते चेअरमन साहेब आमचे नारायण पाटील पवळे हे त्या सभेचे अध्यक्ष होते। कालच मी त्यांना भेटून गेलो, त्यांची तब्येत थोडीशी कमकुवत आहे आणि अत्यंत विचारानं चांगली असणारी माणसं या गावामध्ये आहेत। या मतदारसंघातला विचार मांडताना आपण काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। मी आवर्जून उल्लेख करेन, आमच्या अबुबाईंनी उल्लेख केला, या उमरा गावामध्ये कैलासवासी संभाजीराव पाटील उमरेकरांचं नाव हे गावापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये किंबहुना मी आपल्याला सांगेल महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना हा खरं तर कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटलांचा आणि दुसरा साखर कारखाना हा संभाजीराव पाटील उमरेकरांचा। या तालुक्यामध्ये
कलंबचा साखर कारखाना म्हणून जो प्रख्यात झाला, त्या कारखान्याला व्यवस्थित पद्धतीनं चालवण्याचं काम कैलासवासी संभाजीराव पाटील उमरेकर यांनी केलं होतं. पण आज या कारखाना भंगारमध्ये विकला जातोय. या जिल्ह्यातल्या सगळ्या सहकारी संस्था या मोडीत कांड्यामध्ये जी मोजकी काही मोहरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही 2 वेळेला निवडून दिलेला प्रताप चिखलीकर नावाचा प्राणी सुद्धा आहे. मी आपल्याला सांगितलं पाहिजे की 40 वर्षाचा मी उल्लेख केला. मी 12 ऑगस्ट 1987 ला मला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय विद्यार्थी सेनेचं मराठवाडा प्रमुख हे पद दिलं. तेव्हापासून सतत आम्ही निष्ठेनं काम करत आलो. परंतु दुर्दैवाने पक्षामध्ये आजकाल काय चाललंय माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि प्रस्थापित घराणी जी आहे, त्या घराण्याच्या बाहेर कुठलाही पक्ष विचार करायला तयार नाही. आणि म्हणून एक काळ होता की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे असे नेते होते की ते सामान्य कुटुंबातल्याच लोकांना, सैनिकांना न्याय द्यायचे. आणि म्हणून 1995 ला मनोहर धोंडेला सुद्धा शिवसेना प्रमुखांनी मराठवाडा प्रमुख हे पद दिल्याच्या नंतर पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली. आणि या मराठवाड्याच्या 8 जिल्ह्याचा शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी 1995 ला, म्हणजे आजपासून जवळपास 29 वर्ष अगोदर उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्या काळामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी लढलो नव्हतो, पक्ष वाढवण्यासाठी होतं. आणि हे काम करताना अलीकडच्या काळामध्ये जेव्हा 1999 ला मागच्या 75 वर्षात तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी आणलेली, आणि म्हणून नेता उजेडात आणि जनता अंधारात, हे सूत्र 75 वर्ष या तालुक्यामध्ये चालू आहे. बांधवांना मी उल्लेख केला, मनोहर धोंडे हा काही सोन्याचा चमचा घेऊन कोण्या गडीवर किंवा माडीवर जन्माला आलेला नाही. उपेक्षितामधून, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून चळवळीमध्ये काम करताना गेली 40 वर्ष, 39 वर्ष आम्ही अत्यंत निष्ठेनं काम करत आलो. मी उल्लेख केला 1995 मला उमेदवारी दिली, पण त्यानंतर 1999 ला जेव्हा पोटनिवडणूक लागली, त्या पोटनिवडणुकीमध्ये पदवीधर मतदारसंघ हा युतीमध्ये भाजपला सोडला आणि शिक्षक मतदारसंघ हा शिवसेनेला दिला. त्यामुळे मी लढवलेला मतदारसंघ हा युतीमध्ये भाजपला गेला. म्हणून 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेऊन सांगितलं की लोहा मतदारसंघामध्ये तुझं गाव आहे आणि लोहा मतदारसंघाचा सर्वे झालेला आहे. शिवसेनेची उमेदवारी कोणालाही दिली तरी तो निवडून येणार नाही. आपला उमेदवार 3 नंबरला जाणार आहे. त्यामुळे तो औरंगाबादहून लोह्याला जा, शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढ, पड, पुन्हा 5 वर्ष काम कर, तू 14 ला आमदार होशील, असं सांगून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 2009 ला मनोहर धोंडेची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर केली. आपण तेव्हा बघितलं, ज्यांनी 10 वर्ष आमदार आणि 20 वर्ष जिल्हा प्रमुख पद भोगलं, त्या व्यक्तीनं, त्या रोहिदास चव्हाण यांनी मनोहर धोंडेची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर पक्ष सोडला, भगव्या दस्त्या जाळल्या. आणि या लोकांची निष्ठा ही कोणा पक्षावर नाही या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय. त्याच्यानंतर आम्ही लढलो, पडलो आणि 5 वर्ष काम करत असताना या मतदारसंघातल्या जवळपास 150 गावांमध्ये शिवसेनेच्या नवीन शाखा आम्ही बांधल्या. आणि बांधवांनो, दुर्दैवाने 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 2014 पर्यंत जे आम्ही सामान्य शिवसैनिकांनी
मतदारसंघामध्ये संपूर्णतः पक्षाची बांधणी केली, पक्ष उभा केला आणि अचानकपणे विधानसभा निवडणूक 2014च्या अगोदर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं दुःखद निधन झालं. त्याच दरम्यान भाजपचे नेते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं निधन झालं आणि या संधीचा फायदा घेऊन या प्रस्थापित मंडळींनी 4 पक्ष फिरून आलेला प्रताप चिखलीकर यांनी मातोश्रीवर गतोडं दिलं आणि 1 महिना अगोदर शिवसेनेत प्रवेश केला आणि 2014ची शिवसेनेची उमेदवारी घेतली. सामान्य शिवसैनिकाच्या ताकदीवर हा माणूस निवडून आला, आमदार झाला. पण आमदार झाल्याच्या नंतर 1.5 वर्ष सुद्धा तो शिवसेनेमध्ये राहिला नाही. लगेच तो भाजपमध्ये गेला. आम्ही निष्ठावान होतो. मनोहर धोंडेंनी कधीही पद, पैसा आणि प्रतिष्ठेला महत्व दिलं नाही. आम्ही महत्व दिलं ते नियत, नीती आणि नीतिमत्ता, निष्ठा, तत्व, विचार आणि विकास याला आम्ही महत्व दिलं. आणि म्हणून 2014ला उमेदवारी दिली नाही तरीही आम्ही काम करत राहिलो. आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की 2019ला संधी आहे. 2009 पासून आज 15 वर्ष होत आहेत. 15 वर्ष मनोहर धोंडे या लोहा कंधारमध्ये, आताच आमच्या अहूबाईंनी सांगितल्याप्रमाणे लोह्याला शिवाजी चौकात आणि कंधारला बसस्टँडच्या पुढे माझं संपर्क कार्यालय 15 वर्षापासून आहे. आणि त्या कार्यालयात कोणी जरी आणला गोरगरीब आला तर त्याचं काम करताना मी कधी त्याची जात विचारली नाही, कधी त्याचा पक्ष विचारला नाही, कधी त्याचा नेता विचारला नाही. प्रत्येकाचं कामच करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणून अपेक्षा होती की 2019ला शिवसेनेची उमेदवारी मनोहर धोंडेला मिळेल. आपण सगळ्यांनी अनुभवलं. 2019ची जेव्हा निवडणूक आली तेव्हा निष्ठेनं राहिलेला मनोहर धोंडे चालला नाही. तर सगळ्या प्रस्थापित लोकांनी मिळून आमचे मित्र मुक्तेश्वर भाऊ धोंडगेंना शिवसेनेत आणलं आणि उमेदवारी मुक्तेश्वर भाऊ धोंडगेंना दिली. आपल्याला माहिती असलं पाहिजे. मला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि मला म्हणाले की धोंडे सर, तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, तुम्ही मुक्तेश्वरला मदत करा. आम्ही नेत्याच्या शब्दाला किंमत दिली, निष्ठेला किंमत दिली. आणि माझा नातेवाईक असलेला शिवा नरंगले हा उमेदवार असताना सुद्धा तत्वाच्या, निष्ठेच्या आधारावर अॅडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगेला मी जाहीर पाठिंबा दिला. मतदारसंघात त्यांचं काम केलं. पण पुढे काय झालं ते माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. 2019 संपली. आम्हाला वाटलं आता 24ला संधी आहे. तो 24ला संधीवर आम्ही काम करत राहिलो. पण पुन्हा आपण बघितलं 39 वर्ष निष्ठेनं शिवसैनिक म्हणून काम करणारा मनोहर धोंडे चालला नाही. तर पुण्यामध्ये भाजपचा नगरसेवक असलेला एकनाथ पवार इकडे आणला आणि रात्रीतून शिवसेनेचा नेता केला. माझा काय गुन्हा आहे? मला जनता जनार्दनाला, मायबाप जनतेला मला विचारायचंय की मनोहर धोंडेंनी 39 वर्ष निष्ठेनं, तत्वानं एका पक्षात राहणं हा मनोहर धोंडेचा गुन्हा आहे का? किंवा मी कोणा जातीत, कोणा घरात जन्माला यावं हे माझ्या हातात नाही किंवा तुमच्या हातात नाही. माझा काय गुन्हा आहे? 40 वर्ष जर निष्ठेनं काम केल्याच्या नंतर सगळेच पक्ष प्रस्थापिताच्या मागे लागत असतील, पैसेवाल्याला उमेदवारी देणार असतील, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार आम्हाला का दिला? जर सामान्य माणूस निवडणूकच लढू शकणार नसेल तर लोकशाही कशाला आली? त्याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून बांधवानं 2024ला अशा पद्धतीनं 39 वर्ष निष्ठेनं राहिल्यानंतर सुद्धा अन्याय होतोय. म्हणून आम्ही निर्णय केला, आम्ही पक्ष बदलत नाही, स्वतःचाच पक्ष आम्ही काढला. सेवा जनशक्ती पार्टी नावाने
पक्ष काढला आणि त्या पक्षाच्या वतीनं लोहा कंधार मधल्या जनतेच्या कोर्टात जाऊन न्याय मागायचा, ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलो. बांधवांनो, माझी आपल्याला विनंती आहे, जे योग्य आहे, जे विकसनशील आहे, जे गोरगरीब, दीनदलित, आदिवासी, बहुजन, ओबीसी सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे, जो खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकेल, जो खऱ्या अर्थात विकास करू शकेल, अशा उमेदवाराच्या पाठीमागं त्या जनतेला उभा टाकण्याशिवाय आता पर्याय नाही. आणि जर या निवडणुकीमध्ये आम्ही चुकलो आणि हुकलो तर मला असं वाटतं की पुढच्या 10-5 पिढ्या आम्हाला गुलामी करण्याशिवाय आमच्या वाट्याला काहीच येणार नाही. मी आपल्याला आठवण देईन, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत लोहा मतदारसंघाचा आपण जर इतिहास तपासला, तुम्ही सगळीकडे सांगितलं, पुन्हा एकदा सांगेल, या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. 75 वर्षामध्ये 2 आमदार, एक ईश्वरराव मोशीकर आणि दुसरे गुरुनाथराव कुर्डे, हे 2 आमदारांचे 10 वर्ष जर सोडले तर बांधवाने 65 वर्ष आमदारकी ही फक्त 4च घरामध्ये आहे. 5व्या घरात आमदारकी गेली नाही आणि ती 4 घरं आहेत, रोहिदास चव्हाण, धोंडगे, चिखलीकर आणि शिंदे. 5व्या घरात आमदारकी गेली नाही. आणि या 4 घराचे नाते तपासा. चिखलीकर आणि शिंदे दाजी भाऊजी आहेत, बहीण भाऊ आहेत. तर धोंडगे आणि चव्हाण हे सासरे जावई आहेत. रोहिदास चव्हाण सासरा, पुरुषोत्तम धोंडगे जावई, श्याम शिंदे मेहोणा म्हणजे दाजी, प्रताप चिखलीकर भाऊजी. दाजी भाऊजी आणि सासरे जावायच्या पलीकडे या मतदारसंघातली 65 वर्ष आमदारकी कुठं बाजूला गेली नाही. आणि म्हणून असं काही भ्रमात राहू नका की आमदारकी ही मराठ्यांच्या घरात गेली. बिलकुल नाही. असा कोणता मराठा या मतदारसंघात जन्मला नाही का तिथे या 4 घराला सोडून आमदार होऊ शकेल? बांधवानं ही प्रस्थापित घराणे आहेत. आणि माझं आपल्याला आव्हान आहे, येणाऱ्या 2024च्या निवडणुकीला ही घराणेशाही आपल्या एकजुटीतून या लोहा कंधारच्या मातीत तुम्हाला गाडावी लागेल. तरच तुम्हाला विकास करता येईल, अन्यथा करता येणार नाही. काय विकास केला? तुमच्या शेजारी इथून हाकेच्या अंतरावर 2019ला तुम्ही या हळदीचा कलेक्टर निवडून दिला. लोकांना असं वाटलं कलेक्टर आहे, लई कामं करील. नाही त्या थापा मारल्या. बांधवडे 5 वर्ष संपत आले, काय विकास झाला सांगा? 2019च्या पासून 2024 पर्यंत तिथे राजमार्ग गेलेला आहे. त्या राज्यमार्गापासून हळद्या गावापर्यंत सुद्धा रस्ता केला नाही. उमरा गावाच्या रस्त्याची, सर्कलचं गाव आहे, फाट्यावरून इथपर्यंत येताना रस्त्याची काय हालत आहे. आणि नुसतं थापा मारल्या. माझी आपल्याला विनंती बांधवांना, आमदारकी तुम्हाला न्याय देण्यासाठी, विकास करण्यासाठी, वाडी तांड्यावरच्या लोकांना कोणती सरकारी योजना देण्यासाठी पाहिजे नाही. त्यांना आमदारकी पाहिजे. यांनी जे गोरगरिबाचं रक्त पिऊन हजारो कोटीची बेनामी मालमत्ता जमवली, ती बेनामी मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी आमदारकी पाहिजे. हे असे अनेक उदाहरण आहे आपल्याला. आणि म्हणून आपण इथून पुढे काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. भुलू नका, आमच्यातली काही बहुजन माणसं गावागावात वट्ट्यावर कट्ट्यावर बसून चर्चा बिनकामी करतायत. आम्ही एवढंच वट्ट्यावर गावात म्हणतो दाजी भाऊजीचं जमाना झालं म्हणून, बहीण भावाच्या मध्ये इस्तू आडवा जाणं झालं म्हणून. ही चर्चा खोटी आहे. ते तुम्हाला दाखवायला 2 आहेत. बांधवले घरामध्ये एकच आहेत. आणि हे घरामध्ये जर एक नसते तर मी आपल्याला प्रश्न विचारणार आहे. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला श्याम शिंदे कोण्या पक्षाचे उमेदवार होते? शेका पक्षाचे. त्यांना निवडून कोणी आणलं? प्रताप चिखलीकरांनी निवडून आणलं.
प्रताप चिखलीकर नांदेडमध्ये भाजपचे खासदार होते. इतर शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून ऍडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे असताना भाजपच्या खासदार असलेल्या प्रताप चिखलीकरांनी मुक्तेश्वर धोंडगेचं काम केलं नाही तर आपल्या दाजीचं काम केलं आणि 15 दिवसात त्याला आमदार केलं. मी आपल्याला विचारणार आहे, ज्या श्याम शिंदेला लोहा कंधारच्या जनतेने 15 दिवसात आमदार केलं त्याचं तोंड तरी कोणी बघितलं होतं का? तुम्ही तरी जवळचे आहात, बघितलं असेल. पण लोह्याच्या भागामध्ये श्याम शिंदेचं तोंड सुद्धा कोणी बघितलं नव्हतं. त्याचं तोंड बघितलं नाही, त्याला या जनतेने 15 दिवसात आमदार केलं. आणि मनोहर धोंडेसारखा चळवळीचा कार्यकर्ता 15 वर्ष याच मातीमध्ये काम करतो आहे तरी त्यांना दिसत नाही. ही हालत आम्हाला बदलावी लागणार आहे. मानव विकासाकडे जाण्याच्या मुद्द्यावर मी आपल्या पुढे सांगेल काय विकास झाला. लोहा कंधार तालुक्यामध्ये मी आता उल्लेख केला 50% मतदार हा वाडी तांड्यावर राहणारा मतदार आहे. आज कुठल्याही वाडीला तांड्याला जायला नीट रस्ता नाही. कुठल्याही वाडी तांड्यावर पिण्याचं पाणी नाही. कुठल्याही वाडी तांड्यावर आणि साधं मेल्यानंतर स्मशानभूमी सुद्धा नाही. मी कालच या ठिकाणी परशुराम तांड्यावर अंत्यविधीला आलो होतो. मी तिथल्या लोकांना विचारलं तांड्यावर स्मशानभूमी आहे का? बांधवानं त्यांच्याच तांड्यावर नाही, या परिसरातल्या कुठल्याच तांड्यावर साधी स्मशानभूमी नाही. कुठल्या मंदिराच्या समोर साधं सभागृह नाही. आमच्या इकडे रामजी आंबेडकर नगर मी जाऊन आलो. भगवान गौतम बुद्धाचं अत्यंत चांगलं अशा प्रकारचं स्तूप निर्माण झालंय, पण त्या लोकांना बसायला पुढे सभागृह नाही. हा दीनदलित समाज आहे, गोरगरीब समाज आहे, वाडी तांड्यावर राहणारा समाज आहे. यांच्याकडे कधीही यांनी लक्ष दिलं नाही. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी सांगत आलो, आपल्यालाही सांगेल, बांधवानो स्वयंपाक कोण्याही पाटलाचा असू द्या, जर वाडेकरी आमचा असेल आणि आम्ही पंक्तीला कितीही दूर बसलेले असू तर आमच्या पत्रावर भात आल्याशिवाय राहत नाही असे आमचे पूर्वज म्हणतात. परंतु परिस्थिती बदललेली आहे. शासनाच्या योजना म्हणजे स्वयंपाक आहे. गावागावात वाडी तांड्यात आम्ही मतदार जे बसलो होतो आमच्या पंक्ती आहेत आणि निवडून दिलेला आमदार म्हणजे वाडेकरी आहे. ज्या वाडेकऱ्यांनी त्या भगवनातला भात सगळ्यांना समान वाटप केला पाहिजे, पण बांधवाले हे समान वाटप करत नाहीत. निवडून आल्याच्या नंतर पत्रावर गोरगरिबाचा भात टाकण्यापेक्षा हे भाताचं भगवनच घेऊन मुंबईला पळाले आणि म्हणून आमचा विकास होत नाही. गरिबाकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही, शेतकऱ्याकडे लक्ष दिलं जात नाही. मी आपल्याला या ठिकाणी विचारणार आहे, लोहा कंधार मधल्या शेतकऱ्याला मागच्या 3 वर्षापासून पीक विमा मिळाला काय? मिळाला असेल तर कोणी उठून सांगा. मागच्या 3 वर्षापासून लोहा कंधार मधल्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही का? या नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. 16 तालुक्यापैकी 14 तालुक्यात पीक विमा मिळतो आहे. फक्त लोहा आणि कंधारला पीक विमा मिळत नाही. आत्ताच्या पालम तालुक्यात मी काल पेठशिवणीच्या लोकांची माझी चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं मला हेक्टरी 35,000 पीक विमा आला. शेजारच्या पालम तालुक्याला जर पीक विमा मिळतंय तर लोहा तालुक्याला काय मिळत नाही? त्याचं कारण आम्हाला ज्या आमदाराला तुम्ही निवडून दिलं त्या आमदारांनी आणि पीक विमा कंपनीने शेतकऱ्याच्या नावाचा पीक विमा वाटून खाल्लाय, म्हणून शेतकऱ्याच्या ताटापर्यंत देऊ शकला नाही. असे अनेक विषय आहेत. रस्त्याची हालत तीच आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची हालत तीच आहे. अनेक ठिकाणी रस्ते केले हे कागदावरच दाखवलंय आणि बिलं उचलून खाल्लेत. अशाच पद्धतीने अनेक गावामध्ये नळ योजनेचे कामं चालू आहेत. नळ योजनेचे कामं करताना सुद्धा गावाचे सिमेंटचे रोड फोडून मध्यभागावरून पाईप हातरलेत. घरात नळाच्या तुकड्या दिल्यात पण टाकीच बांधली नाही.
जर टाकी बांधली असेल तर जिथून पाणी आणायचं ते पाईपच जोडलं नाही, त्याच्यामुळे सुट्टीला पाणी झालं नाही. आणि असं अर्धवट काम करून तो कॉन्ट्रॅक्टर 100% पैसे उचलून पळून गेलाय. एखादा सरपंच सुद्धा त्याला बोलू शकत नाही, कारण गावात नळ योजनेचं पाणी आलं नाही म्हणून आमचे गावकरी विचारतात सरपंचाला, पण तो बिचारा सरपंच काय करेल? सरपंच त्याला विचारू शकत नाही. आणि विचारलं काही ठिकाणच्या सरपंचाने तर त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं तुला कुठं जायचं तिथं जा, माझं काही वाकड होत नाही. ही हिंमत कशी झाली यांची? मित्राची ही हिंमत झाली त्याचं कारण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत पैसे उचलून खाणारे ते प्रताप चिखलीकर आणि श्याम शिंदेचे चमचे आहेत. ते असले चमचे त्यांनी गावोगाव एक दोन बोके पोचल्यासारखे पोचले. पैसे तरी खायचे, गावाच्या गाव गोरगरीब जनतेला भेटीला धरायचं आणि या जनतेच्या पैशावर रक्त पिऊन मगरमच्छ झालेल्या ह्या लोकांनी पुन्हा आपल्या नेत्यासाठी वाटेल ती ताकद लावायची. आणि अशा प्रकारचं हे दुष्ट चक्र चालू आहे. नळ योजनेचे काम अर्धवट, रस्त्याचे बिले परस्पर उचललेत, वैयक्तिक योजना कोणाला मिळत नाही. 60 वर्षाचा निराधार असेल किंवा वयोवृद्ध असेल अशा लोकांना शासनाची योजना मानधन मिळत आहे. हे आपल्याला विचारणारे मागच्या वर्षात 5 वर्षात किती लोकांना मानधन मिळालं? आणि त्या मानधन देण्याच्या कमिटीचा पदसिद्ध अध्यक्ष हा तालुक्याचा आमदार आहे. या आमदाराला तुमचं 1000-2000 मानधन देण्यात काय रस आहे? काय घेणं तुमच्या 1000-2000 मानधनाचं? या श्याम शिंदेचे मुंबईच्या समुद्रामध्ये जहाज चालतात बांधवांना, हजारो कोटी पेरणारी मालमत्ता आहे. त्याच्या जहाजाच्या हिशोबाचे गटोरे नाही तर तुमचं 1000-2000 मानधन कधी देईल? आणि अशी माणसं निवडून दिल्यामुळं आमच्या तालुक्याचा विकास झाला नाही, आमची जनता उपाशी राहिली. मी आपल्याला अनेक गोष्टी सांगू शकेल. आपल्याला सांगितलं पाहिजे शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालं पाहिजे, गावातल्या लोकांना नळाचं पाणी मिळालं पाहिजे. मी उल्लेख केला जलजीवन मिशनचे जे कामं चालू आहेत ती सगळी बोगस कामं चालू आहेत. तुम्ही फक्त तुमच्यातला चळवळीतला तुमचा लहान भाऊ म्हणून मनोहर धोंडेला एकदा आशीर्वाद देऊन संधी द्या. या बोकडाला या गेसडाना या जेलमध्ये नाही बसवलं तर माझं नाव बदला. खरं तर गाईच्या कासेला जसं गेसडं लागतात, गेसड्याला किती दूध पाजा पित नाही, काय पित आहे? रक्त पित आहे. तसं लोहा कंदारमध्ये ही गेसडं लागलीत आमच्या जनतेच्या कासेला. ही गेसडं जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत जनतेला सुद्धा गाईचं दूध मिळू शकत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ही आगाऊची मालमत्ता जमा करणारी जी लोक आहेत त्यांना सामान्य जनतेचं काही देणं घेणं नाही. नळ योजनेचा उल्लेख केला तसंच मी आपल्याला सांगेल, या भागामध्ये शेतीला पाणी येत नाही. खरं तर जेव्हा कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब होते त्या काळामध्ये विष्णुपुरीचं धरण झालं. त्या विष्णुपुरीच्या धरणाचं पाणी आपल्यापर्यंत पोहोचलं. मी काल माहिती घेतली, शेवटचा गाव म्हणून आपला उल्लेख होतो. उमरा हे या कालव्यानं मिळणाऱ्या पाण्याचं शेवटचं गाव आहे. या परिसरातल्या शेतकऱ्याला मी विचारणार आहे, ज्यांना तुम्ही 20 वर्ष झालं निवडून देता त्यांना विष्णुपुरीच्या धरणाचं पाणी तुमच्या शेताला मिळालं काय? आमच्या शेतकऱ्याच्या जमिनी कालव्यामध्ये गेल्या, त्यांचा मोबदला सुद्धा मिळाला नाही. आमचे कालवे ओस पडले, शेतीला पाणी दिलं जात नाही. आमचा एकही शेतकरी 12माही पीक या कालव्याच्या पाण्यावर घेऊ शकत नाही. का? कारण त्याला पाणी नाही, पाणी राखीव ठेवलं जात आहे. आणि आमच्या शेतकऱ्याला पाणी दिलं जात आहे जसं प्रसाद वाटावा तसं वर्षातून 3 पाळ्या. चेअरमन साहेब, आपल्याकडे पाणी किती पाळ्या येते? वर्षातून 3 पाळ्या. त्याला ना खाता येत नाही आणि बघून मिटक्या मारण्याशिवाय काही करता येत नाही. शेतात ऊस लावा होतं, 12माही पाणी नाही. आणि पाणी नाही म्हणून
साधं कडधान्य किंवा जनावरांचा चारा याच्याशिवाय या भागातला शेतकरी हा सिंचनाखाली आपली शेती आणू शकला नाही. विष्णुपुरी धरणाला पाणी आहे, तसंच लिंबोटीचं धरण आहे, बारूळचं धरण आहे. मी आपल्याला या ठिकाणी सांगायला बांधवलं, लिंबोटीचं धरण सुद्धा कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि ईश्वरराव भोशीकर जेव्हा आमदार होते तेव्हा 1985 हे धरण बांधलं. धरण आमच्या लोहा तालुक्याच्या शेतकऱ्याच्या शेतात बांधलं आणि पाणी आमच्या गावाला, उशाला असलेल्या गावाला सुद्धा प्यायला नाही. लिंबोटी धरणाच्या उशाला माळेगाव आहे. आजही जाऊन विचारा, लिंबोटीचं पाणी माळेगावला सुद्धा प्यायला मिळत नाही. कुठे गेलं हे पाणी? तुम्ही ज्यांना आमदार बनवून निवडून दिलं त्या लोकांनी लिंबोटीच्या धरणाचं पाणी बाहेरच्या तालुक्याला विकलं. लिंबोटीचं पाणी उदगीरला गेलं, लिंबोटीचं पाणी जळकोटला गेलं, अहमदपूरला गेलं, पालमला गेलं, गंगाखेडला गेलं, पण लोह्याला आणि कंधारला आलं नाही. ही हालत आहे आमच्या तालुक्याची. मी अनेक ठिकाणी सांगितलंय, हे पाणी गेलं कुठं? मित्रहो, तुमच्या हक्काचं पाणी याच लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी तडजोडी करून लोहा तालुक्यातलं पाणी यांनी बाजूच्या तालुक्याला विकलं. आणि मला असे मुख्य बैल आपण जर विधानसभेत पाठवले, इथं उल्लेख झाला मराठा आरक्षणाचा उल्लेख केला आपण. मी आपल्याला विचारणार आहे, मराठा म्हणून ज्या श्याम शिंदेला तुम्ही निवडून दिलं त्या श्याम शिंदेने विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणावर एक शब्द जरी बोलला असेल, मनोहर धोंडे राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. अरे हिंमत दाखवा, काय जात घेऊन बसला? हिंमत दाखवा, ज्याच्या बळावर नाते गोते सोडून तुम्ही निवडून येता. निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला जात दिसत नाही. तुमचं पोरग पोरगी बायको सून याच्या पलीकडे तुम्हाला कोणी दिसत नाही. आणि म्हणून मानवानो, या गोष्टीला आम्ही ओळखलं पाहिजे. जातीपातीच्या वर उठून विकासाची नजर ज्याच्याकडे आहे, जो गोरगरिबाला सामान्याला न्याय देऊ शकणार आहे, त्याच्या पाठीमागे हा तालुका उभा टाकला पाहिजे. नाहीतर पुढच्या पिढ्या सुद्धा आम्हाला गुलामीशिवाय काही वाटायला येणार नाही. मी या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती बोलताना मी आपल्याला सांगितलं की आम्हाला पीक विमा मिळत नाही, शेतीला पाणी मिळत नाही, गावात पिण्याला पाणी मिळत नाही, दीनदलित दलितांच्या वस्त्या आहेत, ओबीसींचे तांडे आहेत, कोण राहतंय वाडीमध्ये, तांड्यामध्ये? तांड्यावर आमचा बंजारा समाज राहतोय. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातला बंजारा समाज हा अत्यंत कष्टाळू, एकवचनी आणि मेहनती समाज आहे. असं असताना सुद्धा त्या तांड्यावरती 75 वर्षाच्या नंतर सुद्धा यांनी प्यायचं पाणी सुद्धा दिलं नाही. कशासाठी यांचे कास्ते धरून फिरता? अरे बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय. कोणी गडीवरला असेल का माडीवरला असेल, करोडपती असेल का जहागीरदार असेल, त्याच्या पैशाला आणि त्याच्या मोठेपणाला बघून आमच्या गरीबाच्या झोपडीतली चूल पेटत नाही. आणि म्हणून बांधवानो, जागे व्हा, स्वाभिमान जागा करा. काही घाबरण्याची आवश्यकता नाही. हे लोकशाहीचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, सगळ्यांना सारखा अधिकार आहे. कोणी माडीवर आणि गडीवर जन्मला म्हणून त्याला 2 मतं करता येत नाहीत. माडीवर जन्मलेला सुद्धा श्याम शिंदे किंवा प्रताप चिखलीकर किंवा आणखी कोणी असेल त्याला सुद्धा एकच मत देता येत आहे. आमच्या झोपडीत आणि तांड्यावर राहणारा आमचा गरीब कष्टकरी जो आहे त्याला सुद्धा एकच मत देता येत आहे. ही किमया बाबासाहेबांनी केली. आणि म्हणून बांधवला, आपण या मताची किंमत ओळखा, तुमच्यातला स्वाभिमान जागा करा, कोणाचे गुलाम होऊ नका, बटीक होऊ नका, ताकदीने उभा टाका. लोकशाहीत कायद्याचं राज्य आहे आणि कायदा कोणाच्या बापाचा गुलाम नाही. मला बहुजन जनतेला आवाहन करायचं आहे, मनातली भीती करा. कोणीही भीतीच्या सावटाखाली राहायची आवश्यकता नाही. ज्या ताकदीनं तुम्ही एकजुटीनं पुढे याल तेवढ्या ताकदीनं तुमचा विकास होणार आहे. 75 वर्ष आमचे मातीत गेलेत. मी का मातीत गेले म्हणतोय? आमचा विकास होऊ शकला नाही. 75 वर्षाच्या नंतर सुद्धा रस्ता देतो, पाणी देतो, याच्यावर मतं मागावी लागतात.
आजही मी अनेक तांड्यावर गेलो. इथं फुलवळच्या बाजूला महादेव तांडा आहे. मोटरसायकल सुद्धा जात नाही. आमच्या फुलवळच्या बाजूला सोमसवाडी आहे. जाऊन बघा, सोमसवाडी 100% मराठा आहे. गाडी जाऊ शकत नाही. जा महाकोळीच्या बाजूला कदमासीवाडी आहे. ज्यांच्या डोक्यात जातीचं बीज भरलं त्यांच्यासाठी सांगतोय. ज्यांना जात म्हणून तुम्ही निवडून देता, 75 वर्ष कदमाच्या वाडीसारख्या मराठा गावाला सुद्धा जायला रस्ता नाही. असं मी शेकडो उदाहरण देईल आपल्याला. आणि मनोहर बांधवरे यांच्या फुलथापाला बळी पडू नका. हे नाते जोडतात. उद्या हे म्हणतात हे मान्याचं आहे, मी मराठाचा आहे. हे जातीचं वीज पेरणाऱ्यापासून सावध राहा. आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो, 18 पगड जाती धर्माची बांधव एक सुटीने एकदा विकासाच्या बाजूनं आणि तुमच्यातला लहान भाऊ म्हणून मनोहर धोंडेच्या पाठीमाग आपली आशीर्वादाची ताकद उभा करा. त्या बैलांची दावण नाही बांधली तर मनोहर धोंडेचं नाव बदला. का तुम्हाला कायदा माहिती आहे, शासनाच्या योजना काय माहिती आहे, त्या योजना कशा आणायच्याच माहिती आहे. मी आज ग्रामपंचायतचा मेंबर सुद्धा नाही, पण तरीही मनोहर धोंडेंनी मागच्या 2.5 वर्षात 250 कोटी रुपयाचा निधी आणला. 250 कोटी. मी काही श्याम शिंदे नाही थापा मारायला. कालचं बारूचं भाषण मी ऐकत होतो श्याम शिंदेचं. श्याम शिंदे सांगत होते की 2,500 कोटीचे सिंचनाचे प्रकल्प आणले. माझं खुला चॅलेंज आहे, जर 250 कोटीचे जर सिंचनाचे प्रकल्प श्याम शिंदेने आणले असतील, लोह्याच्या शिवाजी चौकात स्टेज मारा आणि तरी पुराव्या सहित दाखवावा. 250 कोटी, 2,500 कोटी, 2,500 कोटी रुपयाचे प्रकल्प आणले असं तुझं वक्तव्य आहे. 2,500 कोटीचे प्रकल्प आणले असं म्हणणाऱ्या श्याम शिंदेने जर त्या प्रकल्प आणल्याचे पुरावे दिले तर मनोहर धोंडे त्याच्या घरी पाणी भरायला तयार आहे, जन्मभर पाणी भरायला तयार आहे. आणि जर आणले नसतील, खोटं बोललं असेल तर लोहा कंडारच्या जनतेची माफी मागून मनोहर धोंडेच्या घरी किती जागीरदार असला श्याम शिंदे तर त्यांनी पाणी भरलं पाहिजे. आहे का हिंमत? आम्ही थापाडी लोक आहेत. लोकांना निवडणुकीच्या तोंडावर फुलवत आहेत. लोकांना निवडणुकीच्या तोंडावर थापा मारणं चालू आहे, नारळ फोडणं चालू आहे. मी एवढे डॅम आणले, एवढे रोड आणले, गेले कुठं? ह्या थापा प्रताप चिखलीकरांनी मारल्या, त्याच थापा आता श्याम शिंदे मारतायत. श्याम शिंदेचं चालत नाही म्हणलं की आमच्या आशाताई येत आहेत. आशाताईचं जमला गेल्यावर विक्रमदादा येणार आहे. विक्रमदादाचं जमलं तर आणखी कोणी येणार आहे? आणि म्हणून लोकशाही आहे, मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि ज्यांनी 5 वर्ष जनतेला काम दिलं नाही, विकास दिला नाही, त्याच्या विरोधात माझं बोलण्याचा मला अधिकार आहे. मनोहर धोंडेने जर काही केलं असेल तर खुलेआमपणे माझ्या विरोधात टीका करू द्या. लोकशाही आहे. लोकशाहीच्या आधारावर जनतेला जाग करणं, जागर घालणं हे माझा अधिकार आहे. आणि म्हणून बांधवांनो, या ठिकाणच्या सामान्य जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आपण जे काही लोक समोर येत आहेत त्या लोकांना ओळखा, त्यांची निष्ठा तपासा, त्यांचे पक्ष तपासा. कुठे जाऊन आले, किती वेळा गेले, सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात. पक्ष बदलतील परंतु सत्ता येणं यांच्याच घरात पाहिजे. आणि म्हणून मानवाने आपल्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये या उमरा परिसरातून बहुजन लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, नम्र विनंती आहे, तुमची गुलामी सोडा. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण कायद्याचं राज्य आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचं राज्य आहे. त्यामुळे गोरगरीब वाडी तांड्यावर राहणारा जो बहुजन समाज आहे, जो शेतकरी समाज आहे, कष्टकरी समाज आहे, दीनदलित समाज आहे, तुमच्यातला स्वाभिमान जागा करा, एकजुटीने उभा टाका आणि ह्या प्रस्थापित लोकांना बाजूला सारून तुमचा विकास करू शकेल असा उमेदवार येणाऱ्या 2 महिन्यानंतर निवडून द्या, तरच आपला विकास होईल, अन्यथा विकास होऊ शकत नाही. बांधवांनो, या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्यासारख्या अनेक बाबी आहेत.
मी आपल्याला सांगेल, आमचे श्याम शिंदे 5 वर्ष आमदार होते. शेजारचे असल्यामुळे बोलतोय. होते का नव्हते? खोटं बोलालो का? 5 वर्ष आमदार होते की नाही श्याम शिंदे? आहेत ना? माझा प्रश्न आपल्याला, नाते गोते जोडून मराठा म्हणून निवडून आलेल्या श्याम शिंदेनी आमचे जरांगे पाटील एवढा आकाश पाताळ एक करतायत समाजाला घेऊन. त्यांच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर विधानसभेमध्ये एक तरी वाक्य बोलले का? बोललं नसेल तर कोण्या तोंडाने मत मागायला येणार आहे? एकीकडे ही अवस्था आहे, तर दुसरीकडे जेव्हा एमएलसीची निवडणूक होती तेव्हा मतदान करायचं होतं आणि विधिमंडळामध्ये बेल वाजल्यानंतर 3 बेल वाजल्या की विधिमंडळाचं विधानसभेचं दार बंद होते आणि मग मध्ये मतदान होते. मी साक्षीला मी विधान भवनात होतो. किती पैसे घेतले मला माहिती आहे. मतदान पक्ष सोडून भाजपला करायला किती पैसे घेतले मला माहिती आहे. जो श्याम शिंदे मराठा आरक्षणावर सभागृहात एक शब्द बोलू शकत नाहीत, तेच श्याम शिंदे बोली झालेले पैसे बुडू नयेत म्हणून दार बंद होते विधानसभेचं, म्हणून एका हातात ढेरीन दुसऱ्या हातात पॅन्ट वर ओढत पळत होते. मी बाजूला होतो. ही जर तळमळ समाजाप्रती दाखवली असती तर समाजाने डोक्यावर घेतला असता. पण बांधवाने ह्या फुलछापाला बळी पडू नका. जातीपातीच्या वर उठून विकासाच्या भूमिकेतून आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मनोहर धोंडेचं काय विकासाचं व्हिजन आहे ते तपासलं पाहिजे. रोजगार आमच्याकडे मिळत नाही, तरुणाच्या हाताला काम मिळत नाही. उल्लेख झाला या ठिकाणी, अनेक आमचे तरुण बेरोजगार स्वतःचं पोट भरायला म्हणून लोहा कंदारमधून पुण्याला, मुंबईला, औरंगाबादला जात आहेत आणि आमचे नेते तिथे जाऊन यांचे मेळावे घेतात. आम्हाला मत द्या. मी आपल्याला विचारणार आहे, जेव्हा कोरोना आला होता तेव्हा आमच्या मतदारसंघातले 25,000 तरुण कुटुंब ते पुण्या, मुंबई, औरंगाबादला राहत होते, तेव्हा ते मेले का जिवंत हे ते विचारायला गेले होते काय? मग आता मताची भीक मागायला का गेले? माझा दुसरा प्रश्न आहे, 75 वर्ष ज्यांना निवडून दिलंय त्यांनी काय दिवे लावले? काय आमचे 25,000 कुटुंब ही पुण्याला, मुंबईला पोट भरायला जातात? काय आमचे हजारो लोक वर्षातले 8-8 महिने ऊस तोडायला बाहेर कारखान्याला जातात? का आमच्याकडे काम मिळालं नाही? का कारखाने आले नाही? आदरणीय कैलासवासी केशवरावजी धोंडगे साहेब, त्यांनी त्यांच्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलंय. किमान त्यांनी केलेलं काम आहे म्हणून तरी आपल्याला दिसतंय. आदरणीय कैलासवासी केशवरावजी धोंडगे साहेबांनी फुलवळला एमआयडीसी आणली. किती कारखाने आले? एकही कारखाना येऊ शकला नाही. अरे जर यांची नियत साफ असती, तरुण रोजगाराच्या हाताला रोजगार देण्याची जर यांची नियत असती तर यांनी इथं कारखाने आणले असते किंवा योजना आणल्या असत्या आणि आमच्या तरुणाला पुण्या, मुंबईला जाण्याच्या ऐवजी इथंच काम दिलं असतं. इथं पोट भरायची ऐपत नाही म्हणून पोट भरायला बाहेर जावं लागतंय. बांधवांनो, हे आपल्याला बदलावं लागेल. या ठिकाणी आम्हाला हाताला काम मिळालं पाहिजे. शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली आल्या पाहिजे. शेतकऱ्याला बारमाही पीक घेता आलं पाहिजे. आमच्या हक्काचं पाणी लिंबोटीचं असेल का, बारूडचं असेल का, विष्णुपुरीचं असेल, हे आम्हाला मिळालं पाहिजे. जे आमचा वाटा आहे. कालवा कशासाठी केला ना इकडे मारतळा भागामध्ये किंवा उमरा भागामध्ये? जर पाणीच द्यायचं नव्हतं तर आमच्या होत्या त्या वैतीतल्या जमिनी का घेतल्या? कालव्यासाठी जमिनी घेतल्या, त्याचा मुआवजा दिला नाही. आमचं येणारं पीक गेलं आणि आहे त्या जमिनीमध्ये सुद्धा पाणी दिलं जात नाही. चारा करणं किंवा कडधान्य करण्याच्या शिवाय आम्ही काही करू शकत नाही. आणि सिंचनाखाली जमिनी आल्या पाहिजे तर आमचा शेतकरी सुखी होईल. तरुणाच्या हाताला काम द्यायचं असेल तर कारखाना आला पाहिजे. आहेत ते कारखाने बंद पाडले, आहेत त्या बँका धरून खाल्ल्या आणि म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून
मनोहर धोंडे जनतेच्या कोर्टामध्ये न्याय मागायला येणार आहे. बांधवून आम्ही पक्ष काढला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबत माझी बैठक झाली. शरद पवार साहेबांना चर्चेमध्ये आमचं जेव्हा चर्चा झाली, मला त्यांनी विचारलं काय अपेक्षा आहे. मी म्हणाले मला नांदेडची लोकसभा लढवायची होती, पण रात्रीच आमच्या वसंतराव चव्हाणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि वसंतराव चव्हाणांचं माझं कौटुंबिक नातं आहे, त्यामुळे मला आता लोकसभेला काही अपेक्षा नाही, आम्हाला विधानसभेच्या जागा द्या. पवार साहेब मला म्हणाले विधानसभेच्या जागावरची बोलणी आपण विधानसभेला करू. त्यांचं म्हणणं योग्य होतं. लोकसभेच्या काळात चर्चा लोकसभेची होती, पण मी त्यांना म्हणालो सर हरकत नाही, विधानसभेची चर्चा आपण विधानसभेला नक्की करू, पण सेवा जनशक्ती पार्टी महाविकास आघाडीच्या सोबत ही तेव्हाच येऊ शकेल जेव्हा महाविकास आघाडी लोहा विधानसभेची जागा ही आम्हाला सेवा जनशक्ती पार्टीला सोडेल. आम्हाला अभिवादन द्या. तेव्हा पवार साहेब म्हणाले की ती जागा काँग्रेसची नाही, एकतर आम्हाला मिळेल किंवा शिवसेनेला मिळेल. आम्हाला मिळाली तर मला तुम्हाला द्यायला अडचण नाही, पण शिवसेनेला गेली तर मी आज तुम्हाला शब्द दिलेला खोटा होईल आणि मग 4 दिवस थांबा, मी उद्धव ठाकरेंशी बोलेन आणि उद्धव ठाकरेला चर्चा करून मी तुम्हाला शब्द देईन. पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी असं म्हणल्यानंतर आमची बैठक संपली. 4 दिवस म्हणता म्हणता 8-9 दिवस गेले आणि 9 दिवसानंतर मला पवार साहेबांनी बोलवलं. पुण्यामध्ये गेलो आणि पवार साहेबांनी मला सांगितलं धोंडे सर, उद्धव ठाकरेची माझी चर्चा झालेली आहे, येणाऱ्या विधानसभेला लोहा विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या वतीनं सेवा जनशक्ती पार्टीला आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. हा पवार साहेबांनी शब्द दिला म्हणून आम्ही राज्यभर महाविकास आघाडीला लोकसभेत पाठिंबा दिला. आता बारी आहे विधानसभेची. लोहा विधानसभेची जागा देण्याचं वचन शरदचंद्र पवार साहेबांनी केलंय, त्यामुळे जागा महाविकास आघाडीने सेवा जनशक्ती पार्टीला दिली, तरीही मनोहर धोंडे सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून आपल्या दारात येणार आहे. जर वेळेवर काही दगाफटका झाला आणि महाविकास आघाडीने जर जागा सेवा जनशक्ती पार्टीला दिली नाही, तरीही कुठल्याही प्रकारे माघार घेतली जाणार नाही. निवडणूक मनोहर धोंडे सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून लढवणार आहे. म्हणून बांधवांना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, मनात किंतु परंतु ठेवू नका. मला कोणाकडे तिकीट मागायला भीक मागायला जायची गरज नाही, कारण 39 वर्ष निश्चित शिवसेनेत राहिल्यानंतर आमच्या पदरात काही पडू शकलं नाही, म्हणून मी माझा पक्ष काढलाय. आता मी कोणाला तिकीट मागायला जाण्यापेक्षा मी दुसऱ्याला तिकीट देणार आहे आणि म्हणून त्यातली पहिली जागा मी या ठिकाणी लोह्याची स्वतः लढवतोय. पवार साहेबांकडे महाराष्ट्रातल्या 288 पैकी महाविकास आघाडीकडे सेवा जनशक्ती पार्टीला आम्ही 10 जागा मागितल्यात. त्या 10 जागांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या 3 जागा आहेत. 1 नंबरला आहे अशा असणारे बुलंद आवाज, 2 नंबरला आहे मनोहररावजी धोंडे सर, नांदेड दक्षिण, कंधार लोहा तालुक्याचे मागितलेली आहे. तालुका प्रमुख गोविंदराव परभणी व तसे 1 जागा मागितलेली आहे. पूर्ण म्हणजे कसं नाव माहित नाही. लातूर पूर्ण काश्मीर मागितल्या. मित्र अहमदपूर आणि उदगीरची जागा मागितली. आजच्या या कार्यक्रमाचा जिल्ह्यात उमरग्याची जागा मागितली. नेमका म्हणजे सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर आणि एक अक्कलकोटची असं जागा ठरलं आहे मागितली. की आपल्या चर्चेमध्ये ज्या जागा सुटतील या उमरानगरीमध्ये पण भव्य दिव्य असा एक मेळावा घेण्याचा विधानसभेची जागा ही जर आम्हाला दिली तरच आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू, अन्यथा इतर पक्षासोबत राहू. महाराष्ट्रात आम्ही 20 जागा लढवणार आहोत. बच्चूभाऊ कडू असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, राजू शेट्टी असतील, फक्त माझं महाविकास आघाडीसोबत अलायन्स असल्यामुळं मी त्यांच्यासोबत आज नाही. जर महाविकास आघाडीने दिलेला शब्द पाळला नाही आणि जर धोका दिला तर आम्ही कोणापुढे झुकणार नाही, वाकणार नाही. सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार म्हणून
समविचारी पक्षाला सोबत घेऊन महाराष्ट्रात आम्ही निवडणूक लढतो आहोत. त्याच्यात लोहा मतदारसंघ हा 110% मनोहर धोंडे लढवणार आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे बांधवांनो की आजपासून आपण कामाला लागा. बहुजन लोक, वाडी तांड्यावरचे लोक आपापल्या नातेवाईकांना, पाहुण्यांना, मित्रमंडळीला आजपासूनच सांगा आणि येणाऱ्या 2 महिन्यानंतरच्या विधानसभेला या 4 घराण्याची घराणेशाही संपवून चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून उद्याच्या 2 महिन्यानंतरच्या विधानसभेला सेवा जनशक्ती पार्टीच्या मनोहर धोंडेला आपण आशीर्वाद द्या. तुम्हाला मी विकास दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला विश्वास दिल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे जाहीर आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा, जय जिजाऊ, जय शिवालाल.